तर नमस्कार मित्रांनो, मी दीपेश स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. मिनी ब्लॉग तर नाही, आज मोठा ब्लॉग आहे. सो इंटरव्ह्यू तुम्ही बघितलं असेल की कुठे चाललो आहे. सो फन असेल. महेंद्र सरांबरोबर चाललो आहे आज आम्ही. सो आता हायवेला आलो आहे, महेंद्र सरांची वाट बघतो आहे. आणि आता पुढे पहिला तर त्यांचं एक इंट्रो शूट करायचं आहे मला. त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांना एक इंट्रो हवा होता. ते मला बोललेले की त्यांना बाईकबरोबर त्यांचा एक इंट्रो शूट करायचा आहे. सो पहिला तो शूट करणार आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही राईड कंटिन्यू करणार. सो आलो आहे हायवेला, आता त्यांची वाट बघतो आहे आणि मग त्यांचा इंट्रो झाला की मग आम्ही निघणार. तोपर्यंत एक क्विक आउटफिट चेक देतो. मी व्हाईट कलरची जीन्स घातली आहे, माझा कुर्ता घातला आहे, साईड बॅग घेतली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. सो आता महेंद्र सर आले आहे आणि आमच्या बाईकचं शूट चालू झालेलं आहे. आता एक एक करून हळूहळू एक एक जण येतातच आहे आणि पहिला शूट कंप्लीट करणार आणि त्याच्यानंतर चालू करणार. हां हो, पुन्हा म्हणतात हां. तर फायनली आता आमचा शूट कंप्लीट झालेला आहे आणि आता आमची राईड सुरुवात झालेली आहे. मी आणि महेंद्र सरांचा एक मित्र आहे, मी त्यांच्या बाईकवरती बसलो आहे आणि महेंद्र सर आणि लक्ष पुढे चालत आहेत ते बघा. इकडे गोडबंदर मी वाचलं, मला हा रोजचा वेळ इकडे जातो. गोडबंदरला आहे, ट्रिप मारला असता, वरून उतरला असतो. तिथे खालून पण रस्ता आहे, तिकडे गोड कुठे आहे? अगं बाजूला पण सांगतो पोलचे. तर फायनली आता आम्हाला रस्ता भेटलेला आहे आणि आम्ही लोकांनी आमची पुढची जर्नी सुरू केलेली आहे. सकाळचा मस्त असा व्ह्यू हा पहा. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो आता आम्ही. आता पुढचा रस्ता चालू आहे, शोधतायत, मॅप लावला आहे लक्षणे. तर बघू आता झालं. चला अजून किती मिनिटं दाखवत आहे, तिकडे जाऊन बघूया. चला आता तर आम्ही फायनली हिवाळी गावात पोचलेलो आहे. या गावातच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. सो पुढे तुम्हाला दाखवतो. तर फायनली जवळजवळ 2 तासाच्या राईडनंतर आम्ही पोचलेलो आहे मंदिराजवळ. मी तुम्हाला मंदिर थोड्या वेळात दाखवीनच, पण तुम्ही तोपर्यंत हा बाहेरचा मंदिराचा व्ह्यू एन्जॉय करा. तर फायनली आम्ही आलो आहे. तुम्ही आता मागे बघू शकता, तिकडे ते मंदिर आहे. थोड्या वेळात जाऊ. आता आम्ही थोडंफार काहीतरी खातो, थोडा पायांना आराम देतो. पूर्ण वेळ बाईकवरती बसून होतो, जवळजवळ 2 तास बाईकवर बसून आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. मी तुम्हाला सिनेमॅटिक्स थ्रू दाखवतो हे मंदिर कसं आहे. मंदिर एवढ्या चांगल्या जागी स्थित आहे ना, हे आजूबाजूला पूर्ण
बोलतात ना ओपन एरिया आहे, पूर्ण शेती आहे आजूबाजूला आणि मध्ये एवढं सुंदरसं मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवणारच पुढे मंदिर. आता आम्ही पहिला थोडंफार काहीतरी खाऊन घेतो कारण की सगळ्यांची हालत खूप असे बोलतात ना थकल्यासारखे झाले. 2 तास कंटिन्यू राईडवर आलो होते. हे बघा इकडे सगळे आम्ही चौघे इकडे सगळे तयार होत आहेत. पूर्ण धूळ माती उडाली आहे सगळ्यांच्या अंगावरती. तर आम्ही आता चौघं तयार होऊ पटकन आणि नाश्ता करून घेऊ काहीतरी. त्यानंतर मी तुम्हाला मंदिर दाखवतो आतून पूर्ण कसं आहे ते. तर हे पूर्ण मंदिर आहे. ह्या मंदिराच्या बाहेरचं आहे म्हणजे इकडे आला तर तुम्हाला पार्किंग लावायला जागा आहे, इकडे खाण्या प्यायला जागा आहे आणि हे पूर्ण मंदिर आहे. तर मंदिरात आता आम्ही आलेलो आहे. सो दाखवतो मी तुम्हाला मंदिर कसं आहे पूर्ण इन डिटेल सांगतो सगळं. इकडे खूप काय काय बघणार. तर जसं तुम्ही मंदिरात एंटर कराल तसं लेफ्ट आणि राईट साईडला जो मंदिराचा मेन गाभारा आहे तिकडे पूर्ण अशा प्रकारे मी दाखवतो तुम्हाला. भिंतींवरती असं नक्षीकाम केलेलं दिसेल. या भिंतींवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण इतिहास हा कोरीव कामातून दर्शवलेला आहे, जिथे त्यांच्या प्रत्येक लढायांपासून राज्याभिषेकापासून सर्व 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 या भिंतींवरती कोरीव कामा थ्रू आपल्याला दाखवलेलं आहे. तर आता आम्ही मंदिराच्या त्या कोपऱ्यात आलेलो आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे कटाळे, तलवार, भाले, धनुष्यबाण सर्व 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 पाहायला मिळेल. तुम्ही इकडे व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. मी प्रत्येक याची नावं बरोबर त्याची माहिती सर्व दाखवतो आहे तुम्हाला. तर ह्या त्या सगळ्या तलवारी आहेत ज्या त्या काळात लढायांमध्ये वापरल्या जात होत्या. तर तुम्ही इथं पाहू शकता मुघल तलवार आहे, राजपूत तलवार आहे, मराठा तलवार आहे. तर या त्या सगळ्या तलवारी आहेत. तर आता आम्ही मुख्य मंदिरात आलेलो आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि तुळजाभवानी मातेची मूर्ती स्थापित केलेली आहे. तर पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता इकडे चारी बाजूला अशी तटबंदी सारखी बांधलेली आहे, म्हणजे चालायसाठीच बांधलेली आहे ही. म्हणजे असं काय काय मंदिरात बघितलं असेल की प्लेन दिवाळ बांधतात, तर ह्या पूर्ण मंदिराला असं किल्ल्याची थीम दिलेली आहे. आणि या पूर्ण मंदिरात पूर्ण म्हणजे जवळजवळ तुम्ही सगळीकडे बघाल ना तर किल्ल्याची थीम ठेवलेली आहे. जसं की हा महादरवाजा बनवलेला आहे. हे मेन मंदिर आपलं जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. परत तुम्ही इकडे बघू शकता ही तोफ ठेवलेली आहे. इकडे त्या बाजूला सेम तशी तोफ ठेवलेली आहे. आणि जो हा पॅसेज आहे मंदिराचा तिकडे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितलेला आहे की त्यांचा राज्याभिषेकापासून त्यांच्या एकूण एक लढायांपासून सगळं ते इकडे ह्या एवढ्या गाभाऱ्यात सांगितलेलं आहे. आणि हा महादरवाजा बांधलेला आहे जिकडे लिहिलं देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. तर आणि हा तो तटबंदीवाला रस्ता आहे जिथे आता आम्ही चालतो आहे. पूर्ण इकडे किल्ल्याचंच थीम ठेवलेलं आहे. जसं इकडे एक बुरुज बांधलेली आहे, ही पूर्ण तटबंदी बांधलेली आहे. इकडे एक बुरुज आहे, तिकडे एक बुरुज आहे आणि एक तिकडे एक चौथी बुरुज आहे. तर दाखवतो मी तुम्हाला एक एक हळूहळू सगळं. पण हे मंदिर जिथे स्थापित केलेलं आहे ती जागा तुम्ही एकदा बघा. एकदम शांत जागा आहे. चारी बाजूला फक्त आणि फक्त डोंगरच दिसतील तुम्हाला. तर आता आमचं फिरून झालेलं आहे. सो आता आम्ही नाश्ता करू आणि मग घरी जायला निघू.
जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ह्या चॅनलवरती अजून असे ब्लॉग येत राहतील.